नमस्कार, स्वराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात विदर्भ विशेष गावाकडील पद्धतीच्या अतिशय चविष्ट खूप चमचमीत अशा तुरीच्या घुगऱ्यांची रेसिपी। चला तर बघूयात आता याची कृती। तुरीच्या घुगऱ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 2 कप तुरी। वाळवलेल्या तुरी हे पाण्याने स्वच्छ धुवून मी रात्रभरासाठी भिजत ठेवल्या होत्या। भिजल्यामुळे ह्या छान फुगल्या आहे। आता ह्यातील पाणी आपण काढून घेऊया आणि एक पाण्याने तुरी स्वच्छ धुवून घेऊ। तुरीमधील पाणी मी काढून टाकलं आणि तुरी स्वच्छ धुवून घेतल्या। आता ह्या तुरी आपल्याला जरा निवडून घ्यायच्या आहे, म्हणजे यामध्ये काही कडक न भिजलेल्या तूर असतील तर त्या काढून टाका। आता कुकरमध्ये आपण ह्या निवडलेल्या तुरी घालू। कधी कधी कडधान्य भिजत असताना त्यातील काही कडधान्य नीट भिजत नाही, ते अगदी कडक असे राहतात। असे न भिजलेले कडधान्य आपल्याला यातून निवडून काढून टाकायचे आहे। आता यामध्ये पाणी घालूया। तुरी सहज भिजतील एवढं पाणी घाला। हे बघा, या तुरींपेक्षा 1 कांड वर एवढं पाणी घातलं आहे। यामध्ये 1 टीस्पून मीठ घालूया। मध्यम ते मोठ्या आचेवर हा कुकर आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे आणि या पाण्याला उकळी यायची वाट बघायची आहे। पाणी गरम झाल्याशिवाय, त्याला उकळी आल्याशिवाय झाकण बंद करायचं नाही। हे बघा, या पाण्याला आता उकळी यायला सुरुवात झाली। 1 वेळा चमच्यानी मीठ हे ढवळून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला झाकण बंद करायचं आहे। मध्यम आचेवर साधारण 4 शिट्या करायच्या आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून 10 मिनिटांसाठी तुरी नीट शिजवून घ्यायची आहे। हे बघा, तुरी छान मस्त मऊ शिजल्या आहे, अगदी सॉफ्ट झाल्या आणि यामध्ये असं थोडं शिजलेलं हे पाणी आहे, हे आपल्याला काढायचं नाही। तुरीच्या घुगऱ्यांना अगदी छान अशी टेस्ट या पाण्यामुळे येते, कारण तुरी शिजलेलं जे सर्व घटक आहे ते या पाण्यात असतात। त्यामुळे हे पाणी फेकून न देता आपण घुगऱ्यांमध्येच वापरू, म्हणून यामध्ये तंतोतंत पाणी घाला, म्हणजे खूप पाणी असेल तर काढायला नको। फोडणीसाठी कढईमध्ये साधारण 3 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया। मोहरी तडतडली की जिरे, यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे घालूया। घुगऱ्यांमध्ये कांदा जरा जास्त घाला। एक मिनिटासाठी आता हा कांदा आपण जरा परतून घेऊ। कांदा 1 मिनिटासाठी परतून घेतला। आता यामध्ये 1.5 टेबलस्पून ठेचलेलं आलं आणि लसूण घालूया। दोन टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा किस, बारीक किसणीवर मी हा किस करून घेतला आहे। तुम्ही सुक्या खोबऱ्याचा कूट देखील इथे घेऊ शकता। सुकं खोबरं थोडं घातलं की या घुगऱ्यांना अगदी खमंग अशी चव येते, त्यामुळे ते आवर्जून घाला। आता मध्यम आचेवर हे कांदा, खोबरं, आलं, लसूण छान हलकं तांबूस रंगाचं होईपर्यंत आपण परतून घेऊ। कांदा, आलं, लसूण, खोबरं छान हलक्या तांबूस रंगावर परतून झालं आहे। आता आपण यामध्ये चिमूटभर हिंग घालूया। 1 टेबलस्पून धणेपूड, चिमूटभर हळद, 1 टीस्पून गरम मसाला, चवीनुसार लाल तिखट घालूया। 1 वेळा मिक्स करून घेऊ। आता यामध्ये 1 छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालूया। टोमॅटो घालणे ऑप्शनल आहे, पारंपरिक पद्धतीमध्ये टोमॅटो घालत नाही, पण आजकाल मुलांना आवडतो म्हणून मी घालत असते। नसेल तर नाही घातलं तरी चालेल। आता हा टोमॅटो जरा मऊ होईपर्यंत आपण सर्व मसाल्यांबरोबर परतून घेऊया। मसाला परतून झाला, तुम्ही बघू शकता छान मऊ झाला आहे, टोमॅटो देखील मऊ शिजला। आता आपण यामध्ये शिजवलेल्या तुरी घालू।
पूर्वी विदर्भामध्ये जेव्हा घरी जात्यावर डाळ करायचे तेव्हा डाळ बनवण्यासाठी ह्या तुरी पाण्यामध्ये भिजत घालत असायचे आणि मग ह्या भिजवलेल्या तुरीपासून आवर्जून ह्या घुगऱ्या बनवल्या जायच्या। शेजारी सर्वांच्याच घरी थोड्या थोड्या भिजवलेल्या तुरी देऊन सर्वांकडे आवर्जून ह्या तुरीच्या घुगऱ्या बनत असत। ज्यांच्या घरी डाळ बनवण्याचा कार्यक्रम आहे त्यांच्या भिजलेल्या तुरी सर्वांच्या घरी शेजारी थोड्या थोड्या मिळायच्या, त्यामुळे आवर्जून ह्या घुगऱ्या बनत असत। हल्ली तर सर्व मिलमध्येच देऊन ह्या डाळी बनवून घेतात किंवा विकतच्याच घेतात, त्यामुळे फार असं ह्या होत नाही। तरी देखील आवड म्हणून घरी आपण अशा थोड्या प्रमाणात हे बनवू शकतो। हे बघा, हे छान मिक्स झालं। आता यावर झाकण ठेवू आणि 4 ते 5 मिनिटांसाठी याला मध्यम आचेवर एक वाफ काढून घेऊया। 4 ते 5 मिनिटांसाठी याला छान दणकून वाफ आली आहे। बघा, तुरी आधीच शिजलेल्या होत्या त्यामुळे फार शिजवायची गरज नाही, पण हा मसाल्यांसोबत नीट शिजणं गरजेचं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि सर्वात शेवटी कोथिंबीर नीट मिक्स करू। अतिशय चविष्ट चटपटीत अशा तुरीच्या घुगऱ्या तयार आहे। ह्यावर लिंबू पिळून तुम्ही खाऊन बघा, खूप मस्त लागतात। तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी ह्या तुरीच्या घुगऱ्या बनवू शकतात किंवा रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी उसळीचा एक प्रकार म्हणून देखील करू शकतात। फक्त ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी जरा कमी प्रमाणामध्ये खा, कारण तुरीमुळे पित्त वाढण्याचा त्रास होतो। त्या प्रकारे तुरीच्या घुगऱ्या तुम्ही नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।